नर्मदे सुलपानी झाडी नर्मदा आश्रम या आश्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बाबा अगोदर सांगा, आपण कुठून आला, आपलं नाव सांगा बरं. महंत रामप्रसाद गिरी, गुरु मोहनगिरी, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, संत जनार्दन स्वामी आश्रम, अरे वा, महाराष्ट्र. अरे वा. आपली ही पहिली परिक्रमा आहे का दादा? हो, पहिलीच परिक्रमा आहे. आपल्याला परिक्रमा करत असताना काही अनुभव आले का मैयाचे? अनुभव आले. असे थोडे हे दुखत होतं, पाय दुखत होते, ते राहून गेले थोडं असं, आणि पाय दुखायचे राहून गेले, आणि आनंद वाटला. हो, आनंद एकदम छान वाटलं. तुम्ही याच्या अगोदर दुसऱ्या परिक्रमा केल्या आहेत का, दुसऱ्या यात्रा वगैरे? हो, केलं. पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर, त्र्यंबकेश्वर ते त्या यात्रेने या परिक्रमेमध्ये काय अंतर आहे? हा, थोडा फरक आहे याच्यात. म्हणजे आनंद वाटतो, थोडा त्याग, एकदम छान वाटलं. आणि आम्ही असं ऐकलंय ना, सारे तीरथ बार नर्मदा मैया के परिक्रमा एक बार असं ऐकलं म्हणून सांगतो मी, कारण मी सुद्धा परिक्रमा केली नाही. हो, आम्ही पंढरपूरला होतो 13 वर्ष, वेरूळला 4 वर्ष, पंढरपूर 13 वर्ष, त्र्यंबकेश्वरला 13 वर्ष झाले. तर ते पंढरपूरपासून सांगायचे वारकरी संन्यासी, बाबा रामप्रसाद गिरी महाराज, तुम्ही एक परिक्रमा याची करा, नर्मदा मैयाची. आणि इकडचे सांगायचे साधू संत आखाड्याचे. मग मैयाने काय आता बोलवलं, आम्ही आलो. आता परत पुढच्या वर्षी बोलवलं तर परत येऊ आम्ही. छान. आणि सगळी मैया, आनंद वाटतो. मैया जागोजागी सगळं अन्न वस्त्र निवारा सर्वांना देते, कोणाला उपाशी ठेवीत नाही. सगळ्यांना अन्न वस्त्र निवारा जेवायला छान. कारण ही महाराज म्हणतो मी, ही एक अशी यात्रा आहे की यात्राला कमीत कमी पैसा लागतो, एवढा जास्त पैसा लागत नाही, काहीच नाही लागत, पैसे नाही लागत. आणि कोणी नाही घेतलं तरी चालतं, वगैरे पैशाने पण यात्रा पूर्ण होती. सगळं सेवा. कारण आई जे नर्मदा मैया आहे ती सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करते, पैसा असो का नसो. बरोबर आहे. असे मी काही लोकांनाही पाहिलेले की त्या लोकांना ते 5 घरं नाही तर 2 घर भिक्षुकी सुद्धा करतात, भिक्षू करतात असं. कोणी नाही म्हणत, म्हणजे माणसाचा स्वतःचा जो अहंकार आहे, अहंकार तो हाणून पाडण्यासाठी मैयाने जे काहीतरी बरेचसे नियम आखून दिलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे मनुष्य लखपती करोडपती असो, त्याला इथं सर्वांना त्या अहंकारापासून मुक्त व्हावं लागतं. कारण आज पाहिलं तर सर्वांजवळ पैसा भरपूर आहे पैसा. फक्त वेळ नाही की परमेश्वराच्या भक्ती मार्गाला कोणी वेळ देऊ शकतोच. हा, इतर बाकीचे महाराज वगैरे यांच्या बरोबर लागलेले असतात, त्यांचा भरपूर चालतं, कारण त्यांचा धंदा आहे. आईचा तसा धंदा नाही. आणि आई त्याच लोकांना बोलवते ज्यांना आई मेहरबान होते, तोच व्यक्ती इथं परिक्रमा करू शकतो, सर्व परिक्रमा करत नाही. नाहीतर आमच्या सारख्या भागे बसले तिथं अजूनपर्यंत. आमच्यापेक्षा डबल पुण्य तुम्ही घेता. सेवा करता म्हणजे डबल पुण्य. तुम्ही परिक्रमावाल्यांची सेवा करता, ज्या सगळ्यांना जेवणाची सोय, अन्नदान सगळं. नाही बाबा, आम्ही काय करणार, आई आम्हाला बोलवते, आई आम्हाला बोलवते, आमच्याकडनं करून घेते. आम्ही काय करू शकत नाही, कारण आम्ही आमच्यातला असं एखादा गुण नाही. आम्ही आता सांगितलं की मी आता सेवा करतो, बोलता माझी हवा काढून गेली ती. आणि सर्वांचे तुम्ही बोलता माझी हवा काढून गे. परमेश्वर कोणत्या टायमाला हवा काढून गे काय सांगता येत नाही. आणि परिक्रमावाल्यांचे कोणाचे पाय दुखतात, कोणाचे काय करतात, तुम्ही सगळं तरी पण एकदम म्हणजे असं गोळ्या औषधं देतात तुम्ही, आणि सगळ्यांची सेवा हे सर्व आई करते आणि आईची सेवा आहे ती. आईची सेवा मी करतो आणि आईच सेवा करून घेते. हो, बरोबर. आईच सेवा करून घेते. बाबा आपले काय बोलायचं आपल्याला? काय नाही, माझं आहे ना 3 वर्षापासून चालू होतं. मी फक्त असेच सांगायचे शेजारचे गावातले लोक का नर्मदा परिक्रमाचं असे, नर्मदा कोणी एकदा कवे ना पण मला ते माझ्या डोक्यात 3 वर्षापासून ही खटकी चालू होती. पण ते म्हणते ना, जेव्हा बोलावणं होईल ना तेव्हाच, ज्यावेळेस ढाळायचा प्रेड झाला का घरचे म्हणायचे तुझ्याबरोबर कोण आहे, जवळच्यांचे आम्हाला नंबर दे. म्हणलं आता कोणाचे नंबर द्यायचे, नाही तरी मैया काय एक संघ कोणाला ठेवून मला माहिती बाबा असं म्हणतो मी, आपण तर संघ भारतातले म्हणून काही वांधे नाही. बरोबर. मी तर असे लोक इथं नर्मदेच्या परिक्रमाला पाहिलेले आहे. कोणी फॉरेनचा आहे, कोणी इंग्लंडचा येतो, कोणी फ्रान्सचा येतो. बरोबर आहे. असे लोक येतात. ते लोक एकटे निघून येतात डायरेक्ट. बाहेर देशातले लोक एकटे निघून येतात. त्यांना नाती ना गोती तरी पण निघून जातात. आपण तर समजून घ्या भारतातले म्हणजे एकाच आईचे पुत्र झाले, एकाच आईचे सर्व झाले, तरी पण आपण त्या परिक्रमाला पुढे मागे. प्रत्येकाच्या भाग्यातच नाही.
तुम्ही मग काय बोलले ना ते खरं आहे का प्रत्येकाच्या बागेत नाही ज्याला माया बोलवेल ना तोच निघू शकतो. मी तर म्हणतो इच्छा ही म्हणून सुद्धा गोष्ट पुण्याचा सही. भाग आहे. ज्याला इच्छा झाली ना तो सुद्धा एक पुण्याचाच भाग आहे. त्याचा माँ जिस पे मेहरबान होगा वही आएगा उसकी आ राह में, दूसरा हर कोई इंसान नहीं आ सकता. माँ आणि जसं मी निघालो तसं घरचं सुद्धा मला लक्ष आलेलं नाही. कोण नाही काहीच नाही. आता माझ्या तशा पंढरपूरच्या 12 झालेल्या हा. आहे. पण ते कसं आहे नाशिक ते पंढरपूर म्हणजे 400 किलोमीटर आहे. पण ही माझी पहिली मला जेव्हा ढाळायचं ना 15 दिवस ऍक्च्युली माझं सारखं येऊन जाऊन ते युट्यूब सारखं तेच चालू, कोणाचे अनुभव काय कोणाचे अनुभव काय सगळं नुसतं येऊन जाऊन मला तो म्हणजे कामाक माझं बिलकुल लक्ष नव्हतं 15 दिवस अगोदर. अरे वा. यांना बोलव. ते बोलावून असल्याशिवाय नाही. बाबा आपण सुलपानी झाडी नर्मदा पूर्ण. आश्रम येथे आलात हो. आणि ही मुलाखत दिली आणि आश्रमाला सेवेची संधी दिली, याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. तुमचे पण आणि आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपली जी यात्रा आहे मंगलमय करो. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे